हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। हे बघा, उद्या वटपौर्णिमेला जायची तयारी, सामान घेतलं इथं, ही राळा इग्नोर करा। सिंपल साडी घातली, तर चला श्रीशा गेली बाहेर। वटपौर्णिमेला गेलेलं काय मी शूट केलं नाही, कारण पाऊसच होता, त्याच्यामुळं मोबाईल काही घेऊन गेली नाही मी। बारीक झिमझिम येत होती, त्यामुळे पाऊस काय नेला नाही। हे बघा, मी सकाळी समृद्धीला शाळेत सोडायला चाललेली, थोडा व्हिडिओ शूट केलाय, जमलं तर म्हणलं थोडा घ्यावा। मी बघा, बघितलं का रस्त्याने पावसात चिखल झालाय, दिसलं का? आमच्या तिथं मेन रोडपर्यंत निघेपर्यंत रस्ता खूप खराब आहे। पाठीमागं आमच्या तो का तिकडं आमची बिल्डिंग दिसते। समृद्धी आणि मी चाललेलो, वातावरण बघा पाठीमागचं कसं झालंय। थांबा एक मिनटं दाखवते। हे बघा, आभाळ पण आलंय तरी छत्री घेऊन चालली मी। रस्ता तर बघा कसला झालाय, रस्त्यांचं नको केलंय। आणि हे बघा, आभाळ सारखं ऊनच पडत नाही, कपडे वगैरे काय वाळत नाही ती। तर चला मी तुम्हाला आमच्या इथलं वातावरण दाखवते कसं आहे ते बघा। हे बघा, आम्हाला माथेरानजवळ असल्यामुळं बघा किती छान असं डोंगरावर ढग आल्यावाने, म्हणजे आभाळ असं उतरल्यावाने बघा, दिसलं का? मी चालत शूटिंग करते, त्याच्यामध्ये मोबाईल होतोय। आणि हे बघा, इकडं पण तिथलंच घेतलंय मी थोडंसं शूटिंग, कारण पुढे गेल्यावर पण अजून घेतलंय बिल्डिंगमध्ये, परत बिल्डिंगच्या पुढे गेल्यावर पण थोडंसं आहे। समुद्र शाळेपर्यंत असूपर्यंत चांगला डोंगर दिसतोय। ही बघा किती छान दिसतंय का? लोणावळ्यात कसं असतं सेम तसंच वातावरण आहे, आम्हाला जवळ असल्यामुळं माथेरानचा डोंगर, त्याच्यामुळं ती बघा किती वातावरण छान दिसतंय। ही एक बिल्डिंग आहे मध्ये, हे बघा। आभाळ चालू होतं तर मी समुद्र शाळेत बी सोडून आली, आणि आता वटपौर्णिमेची पूजा वगैरे बी झाली सगळे बघा। कसं वाटलं आमच्या इथलं वातावरण? कंटिन्यू वातावरण असंच असतं आता, जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत तरी। बघा, आम्हाला आपलं घरात बसून घरातनं फक्त शाळेत समृद्धीला सोडायला जायला लागतं मला रोज। तर ती समृद्धीला शाळेत टाकल्याचा मी पहिला व्हिडिओ काढला होता ना, ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेन। वातावरण किती छान दिसतंय, नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटतंय। हे बघा, पाऊस चालू झाला, दिसतंय का? चांगला मोठाच होता, पण बारीक झाला आता, पण येईल वाटते, कारण इकडे भरपूर आभाळ आले त्याच्यामुळं। बघा, आपली समृद्धी शाळेतनं जाऊन आली बघा। वटपौर्णिमेला चालली त्यावेळेस शाळेतनं आली ती, कपडे वगैरे काही सुद्धा ठेवलं नाही, पावसाचं पाणी आजपर्यंत येतंय। वाळ्या घातलेले काढून ठेवल्यात घरात वाळ्या टाकल्यात आपण, कारण पाऊस काय होतंय, पाऊस येतोय आत। बघा, वाढला पाऊस, आता आवाज जास्त यायला लागला, आता नाही घालायचं समृद्धी। आलो आम्ही जाऊन ह्याला वडाला, काही तिकडे गेल्यावर दाखवायला जमलं नाही, सारखं असंच चालू आहे, झिमझिमच सारखी चालू आहे। मी मोबाईल घेऊन गेले नाही, म्हणलं तिथं पूजा करायची का शूटिंग कोण करायची? समृद्धीला दोघीला बी नव्हतं नेलं, आणि कुणाला चांगला शूटिंग करायला बळच, त्याच्यामुळं मग वाढला पाऊस आता। थोडं बाहेर गेलं ना, तिकडं बिल्डिंगमधनं बाहेर गेलं ना, तर छानपैकी तिकडचं वातावरण दिसतं का? आतमध्ये पाऊस यायला लागला बघा गॅलरीतनं। मुंगी चालू होतं त्याचं, म्हणजे वटपौर्णिमा होईपर्यंत जेवत नाही ती देवाला, म्हणजे वडाला पूजा करून येईपर्यंत जेवण करत नाही ती। पूजा वगैरे करून आलो आम्ही, 4-5 जणी गेलो आमच्या सोसायटीमधल्या, काय काय बाया येत नाही त्या, म्हणजे आम्ही जातो त्या आपल्या मराठ्याच्या तेवढे जाऊन आलो, पूजा करून आलो। आल्यानंतर जेवली थोडंसं, आणि बघा काय काय तर असं पण काय काय असं गळ्यात मणी बांधतात, मला माहीत नाही बरं का, आमच्याकडे तर करत नाहीत मम्मी घालतात, गुन्हेकडे करत नाही, काय पद्धत वेगळी असते। समृद्धी झोपलेत, त्यांना सकाळी मॉर्निंगला जायचं म्हणून। आता चांगलाच पाऊस आला बघा,
दिसते का नाही माहित नाही. चला मी काय करते, माझं सगळं काम आवरून घेते. पाऊस काय बोलून देत नाही. पात्रावरती पाणी पडतंय मग वाजते तिथे. आणि दुसरा ब्लॉग शूट केलेला आहे तो मी उद्या टाकेल. नाहीतर बहुतेक मला डिलीट करायला पण लागेल कारण स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे आपल्याला. त्याच्यामुळे है ना बाळा. समोर आपली चांगली शाळेत जाते. आज तिला त्यांच्या शाळेत होता योगा डे होता, त्याच्यामुळं आज लवकर शाळेला सुट्टी दिली त्यांच्या. सकाळी 9लाच शाळा भरली होती. आम्हाला 8:30लाच जावं लागतंय घरनं. 8:30ला गेलो पण पप्पा तिथे गेलं 1 वाजता आणाय तिला. 1:30 वाजता शाळा सुटली होती. उद्या पण आहे शनिवार, सकाळची शाळा आहे. पण बघू जमलं तर पाठवी, नाही तर मग त्यांना उद्या मॉर्निंग आहे ना. मग मला स्पेशलला घेऊन जर पाऊस असला तर नाही जाणार, जर नसला तर जाईल मग. कारण पावसाचा 2-3 दिवस झाले बघा कंटिन्यू पाऊस येतोय, बंदच नाही. हिला काय झाले हसते काय झाले, काय शिकवलं मॅडम नाही, काय शिकवलं, काय शिकवलं पुस्तकाने. तर तिला रेनकोट घ्यायचा आहे. रेनकोटसाठी ही करते, तिला रेनकोट घ्यावंच लागणार आहे कारण छत्रीनं असं किती पाऊस राहणार आहे. त्याच्यामुळे रेनकोट तिला घ्यावंच लागणार आहे. तर चला मग कसं वाटतं तुम्हाला आपलं ब्लॉग आणि कसं वाटलं आमच्या इथलं वातावरण बघितलं किती छानपैकी मस्त. आम्हाला कुठं जायची गरज नाही म्हणजे त्याला हिल स्टेशन बघायचं आम्हाला थोडं बाहेर गेलं की घरात थोडं बाहेर गेलं की दिसतंय आपलं छानपैकी वातावरण होतं सकाळचं. आता पण तसंच झालं आहे. आणि मग आज सकाळचं असं वातावरण आहे, सकाळी झिमझिम बंद होती बघा. या सामी डान्स चालला आहे का. जरा अभ्यास पण घ्यायचा आहे तिचा. शाळा पण लई लांब आहे, कटवून जाते चालून 25 मिनटाचा खट लागते चालत जायला. 25 मिनटं जायला, 25 मिनटं यायला, है ना बघा. आणि साडी कशी वाटते सांगा मला कमेंट करून. ब्लाऊज नाही शिवणार आहे आपल्या मशीनवरती. थोडी अपुरी पडते मला, थोडी म्हणजे चांगलीच अपुरी पडते. थोडीच म्हणजे असे नेसताना थोडी कमी म्हणजे अशी उंचीला कमी पडते ना, त्याच्यामुळं. काय जांभळा देते, भूक लागली वाटतं. चला तिला चहा वगैरे करून देते. भांडे वगैरे घासलंच मग अशीच जेवण केलं. थोडं शिशा आपली रडायला लागली होती म्हणून तिथे दाखवलंच नाही. शिशा तुम्हाला आज आपली दिसली का. आणि तिथे कपडे वाळ्या घातले त्याच्यामुळे दिसते बघा थोडंसं राडा. तिकडून साईडनं झोपले त्यामुळे नाही दाखवत होता. तर कसा वाटला आता कमी झालं बघा हे का. कसं वाटतं तुम्हाला आपला आजचा नाही आपलं रोजचं ब्लॉग कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगत जावा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.